शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा ही दर महिना दीड महिन्यांनी होतच असते। विशेषतः दिल्लीत काही घडामोडी घडल्या की मग मात्र ही चर्चा विशेष जोर पकडते। एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी हे तर या चर्चेसाठीचं अगदी खास कारण ठरतं। पण आता एकनाथ शिंदे इकडे महाराष्ट्रात असताना सुद्धा दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। आणि याला कारण काय ठरलंय? याला कारण ठरलंय एक स्नेहभोजन डिनर प्रोग्राम। दिल्लीच्या भाषेत सांगायचं तर याला डिनर प्रोग्राम किंवा डिनर डिप्लोमसी सुद्धा म्हणतात। हे स्नेहभोजन आयोजित केलं होतं कुणी तर शिवसेनेचे खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधवांनी। त्याला शिवसेनेचे खासदार उपस्थित होतेच, इतर मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते, पण त्यातले 2 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे होते। यात एक होते हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि दुसरे होते यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या डिनर प्रोग्रामला गेल्यामुळे पुन्हा एकदा पक्ष फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलं। पण ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेंच्या खासदारांच्या कार्यक्रमाला जाण्याची ही दिल्लीत काही पहिली वेळ होती का? मुळीच नाही। गेल्या वर्षी सुद्धा हे झालं होतं। पण राज्यात एकनाथ शिंदे आपला पक्ष आणखी मोठा करण्याचा प्रयत्न करत असताना या भेटीगाठी दिल्लीमधल्या महत्त्वाच्या ठरतात। अर्थात या खासदारांनी ही फक्त भेट असल्याचं सांगितलंय। दोन्ही शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद अजूनही कायम आहे। प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि हे असताना या भेटीगाठी जर महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरल्या नाहीत तर नवल। महाराष्ट्राच्या राजकारणाला स्थैर्य लाभून 1.5 वर्षही उलटत नाही तोच पुन्हा फोडाफोडीच्या चर्चा सुरू झाल्यात। ताजं निमित्त आहे दिल्लीमधल्या एका डिनरचं। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक डिनर आयोजित केलं। त्याला ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनीही हजेरी लावली। यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली ती ऑपरेशन टायगरची। ठाकरे गटाचे खासदार शिवसेनेत जाणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। याबद्दल जेव्हा संजय राऊतांना विचारलं तेव्हा त्यांनी उलटच दावा केला। भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल। त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला। आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। शिवसेनेच्या प्रवक्त्यानं हा दावा खोडून काढलाय। स्वप्न बघायचे शेखचिल्ली सारखी तुम्ही कमी केलेली पाहिजे। राहिला प्रश्न संजय राऊतांचा ना निवडणूक आयोगावर विश्वास आहे, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, ना सरन्यायाधीशांवर विश्वास आहे। मग राऊत साहेब तुम्ही पाकिस्तानात गेलेलं बरं, कारण पाकिस्तान पण तेच बोलत असतं नेहमी। मुळात एकनाथ शिंदेंना ठाकरे गट आणि पवार गटाचे खासदार फोडायचे आहेत अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे। याचं कारण म्हणजे दोन्ही गटांचे प्रत्येकी 6 खासदार फोडले तर शिवसेना खासदारांची संख्या 7 वरून थेट 19 वर जाईल। त्यामुळे महाराष्ट्रात आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल असं शिंदेंना वाटते। आणि नेमकं याच कारणानं भाजपा ऑपरेशन टायगर बद्दल फारसं उत्सुक नसल्याची ही चर्चा आहे। कारण मोठ्या प्रयासानं ठाकरेंची ताकद कमी केल्यावर शिंदेंना ताकद देण्याचं काहीच कारण नाही असा साधा सरळ विचार भाजपच्या नेतृत्वानं केला असावा। एक मात्र नक्की, येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठे फटाके फुटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नसावं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।